derivatives of, head down heading, derivatives of composite functions, derivatives of composite functions. कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा जो रूल आहे त्या रूलचं डेरिव्हेशन यामध्ये आता आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जातो बघा. क्वेश्चन लिहा आधी. इफ क्वेश्चन इफ y is differentiable function of u, if y is differentiable function of u and u is differentiable function of x, differentiable function of x, then prove that dy by dx equal to dy by du into du by dx. Prove that dy by dx equal to dy by du into du by dx. That is the rule of composite functions. Question is, if y is differentiable function of u and u is differentiable function of x, then prove that dy by dx equal to dy by du into du by dx. हाच क्वेश्चन आणखी एका प्रकारे असा विचारला जातो, इफ y equal to f of u and u equal to g of x are differentiable functions. If y equal to f of u and u equal to g of x are differentiable functions, then prove that dy by dx equal to dy by du into du by dx. दोन्हीपैकी कुठल्याही स्वरूपात क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. नॉर्मली तिन्ही जे आता रूल्सच्या डेरिव्हेशन्स आपण पाहणार आहेत, तिन्ही डेरिव्हेशनच्या प्रोसेस सिमिलर आहेत. केअरफुली जर आपण प्रोसेस लक्षात ठेवल्या, कंपॅरेटिव्हली प्रत्येक डेरिव्हेशनचा स्टार्ट फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन दॅट जे क्वेश्चन मधलं स्टेटमेंट आहे इफच्या नंतरचा पार्ट म्हणजेच y is differentiable function of u and u is differentiable function of x. किंवा जर क्वेश्चन विचारताना y equal to f of u and u equal to g of x असा विचारला तर तो पार्ट. हे काही गिव्हन पार्ट आहे क्वेश्चन मधला, इफ आणि देनच्या मधला, तो पार्ट आधी सुरुवातीला गिव्हन दॅट म्हणून लिहायचा आहे. डेरिव्हेशन मध्ये रिक्वायर्ड जेवढ्या काही व्हॅल्यूज आहेत, जेवढ्या काही त्याच्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्या सगळ्या क्वेश्चन्स मध्येच आहेत मॅक्झिमम. स्टार्ट सुरुवातीला ते स्टेटमेंट गिव्हनचं. नाव हिअर as y is function of u means y depends on u and u is function of x means u depends on x. y u वर डिपेंड आहे, u x वर डिपेंड आहे. त्यामधला मुख्य चेंजिंग व्हेरिएबल आयडेंटिफाय होणं आवश्यक आहे की जो एक बदलल्यानंतर त्याचा इफेक्ट इतरांवरती होतो. असा कोण आहे? x. कारण x मध्ये जर चेंज झाला तर u चेंज होईल, कारण u हे x चं फंक्शन आहे आणि u जर बदलला तर y बदलेल. म्हणजेच मुख्य चेंजिंग किंवा इंडिपेंडेंट व्हेरिएबल कुठला यामध्ये? x आहे.
let delta x be a small increment in the value of x, in the value of x. x च्या व्हॅल्यू मधली स्मॉल इन्क्रीमेंट आपण डेल्टा एक्स गृहीत धरली. देअरफॉर बाकीचे दोन व्हेरिएबल्स कुठले आहेत, y आणि u. देअरफॉर डेल्टा y and delta u will be the corresponding increments, will be the corresponding increments, corresponding increments in y and u respectively. x च्या व्हॅल्यू मधली इन्क्रीमेंट आपण डेल्टा एक्स गृहीत धरली तर y आणि u च्या करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट काय होतील, डेल्टा y अँड डेल्टा u. म्हणजे y मधली इन्क्रीमेंट असेल डेल्टा y, u मधली इन्क्रीमेंट डेल्टा u. हे स्टेटमेंट प्रत्येक या तिन्ही डेरिवेशनसाठी कॉमन, फक्त व्हेरिएबल नुसार जे नोटेशन्स चेंज होतील. त्यामध्ये तीन व्हेरिएबल आहेत एक्स, वाय आणि यू. त्यापैकी मुख्य चेंजिंग व्हेरिएबल एक्स, एक्सची इन्क्रीमेंट आधी गृहीत धरायची आणि त्यावरून मग इतर व्हेरिएबलची म्हणजेच वाय आणि यूची इन्क्रीमेंट, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. त्यानंतर डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा यू या पर्टिक्युलर इन्क्रीमेंट्स आहेत, म्हणजे स्मॉल व्हॅल्यूज आहेत एक्स, वाय किंवा यूच्या. कुठलाही हा पर्टिक्युलर रेशो आहे, सपोज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लाच आपण डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स मल्टीप्लाय बाय डेल्टा यू अँड डिवाइड बाय डेल्टा यू. कुठल्याही रेशोला एखाद्या संख्येनं मल्टीप्लाय किंवा डिवाइड केलं तर त्याच्या व्हॅल्यू मध्ये काही चेंज होतो का, नाही. म्हणजेच हा जो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे लेफ्ट साईडला, त्यालाच आपण काय केलं, डेल्टा यू न मल्टीप्लाय आणि डेल्टा यू न डिवाइड केलं. मल्टीप्लाय बाय डेल्टा यू अँड डिवाइड बाय डेल्टा यू. आता यामध्ये डिनॉमिनेटरला असणारे हे जे दोन एलिमेंट्स आहेत डेल्टा एक्स आणि डेल्टा यू, हे जर आपण इंटरचेंज केले यामध्ये काय होईल टर्म पहा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. देयरफॉर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. डिनॉमिनेटरला असणारे डेल्टा एक्स आणि डेल्टा यू आपण इंटरचेंज केले. आता यात आपण डायरेक्ट ही स्टेप पण पहिल्यांदा लिहू शकतो, ही पहिली स्टेप स्किप करून. ही डायरेक्ट स्टेप कशी की डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सलाच डेल्टा यू न डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं. नॉर्मली कुठलंही डेरिवेशन म्हटलं की डिफिकल्टी येते ती त्याची सुरुवात आठवत नाही. सुरुवात एकदा प्रॉपरली आठवली की नंतर डेरिवेशन कम्प्लीट लिहून जातं, पण पहिली स्टेप बऱ्याच वेळा आठवत. तशी कुठलीच डिफिकल्टी या डेरिवेशन्स मध्ये नाही, ह्या तिन्ही डेरिवेशन्स मध्ये. पहिल्यांदा गिव्हन जे काय ते क्वेश्चन वरूनच लिहायचं, क्वेश्चनचीच लँग्वेज वापरायची ॲज इट इज. नंतर व्हेरिएबल डिक्लेरेशन तिन्ही डेरिवेशन मध्ये आहेत ते सेमच आहेत. पहिला प्रश्न तो जिथे ऍक्च्युअल डेरिवेशन कॅल्क्युलेशन वर्क स्टार्ट होत आहे त्याची पहिली स्टेप ही आठवणं आवश्यक असतं. ही जरी नाही आठवली तरी प्रत्येक डेरिवेशन मध्ये प्रूव्ह दॅट, हे तर क्वेश्चन मध्ये दिलेलं असेलच, काय प्रूव्ह करायचंय ते. यात प्रूव्ह काय करायचंय, dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. माझी पहिली स्टेप लिहिताना जे प्रूव्ह करायला सांगितलंय त्यामधल्या प्रत्येक डी च्या ठिकाणी फक्त डेल्टा लिहिला, पहिली स्टेप मिळून जाते. dy बाय dx त्या जागी आला डेल्टा y बाय डेल्टा x इक्वल टू
dy by du delta y upon delta u into du by dx delta u upon delta x. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी हिंट म्हणून प्रत्येक डेरिवेशन मध्ये फक्त एवढाच एका स्टेपचा चेंज आहे, बाकी फर्दर पार्ट सिमिलर आहे परत. त्यानंतर आपल्याला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ही टर्म मिळालेली आहे. यावरून आपल्याला प्रूव्ह करायचे ही टर्म डी वाय बाय डी एक्स, म्हणजे डेल्टा मधून डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला ट्रान्सफर व्हायचे. यासाठी यूज करायचा आहे डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पाहिली आहे फर्स्ट प्रिन्सिपलच्या वेळी. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू असतो डी वाय बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय आहे? लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू काय असतो? डी वाय बाय डी एक्स. डेरिव्हेटिव्ह डिफाइन कसं केलं आपण? चेंज इन व्हॅल्यू ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेन चेंज इन एक्स इज ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. मग लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 असताना डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू काय? डी वाय बाय डी एक्स. म्हणजे यात आता लिमिटची आवश्यकता आहे. डी वाय बाय डी एक्स जर तयार करत असेल तर दोन्ही साईडला लिमिट घेणं आवश्यक आहे. दोन्ही साईडला लिमिट काय घेणार आपण पहा. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. दोन्ही साईडला डेल्टा एक्स टेंड्स टू 0 असं लिमिट घेतलं. लिमिट घेतल्यानंतर टर्म काय होईल पहा. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. दोन्ही साईडचे लिमिट घेतलं. तर यात राईट साईडला दोन टर्म्स पुन्हा मल्टिप्लाय आहेत. त्या दोन्ही टर्म्सचं लिमिट सेपरेट घ्यावं लागेल. दॅट इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आणि लेफ्ट साइड सेम लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. लेफ्ट साइड ॲज इट इज ठेवली. राईट साइडच्या दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये असणाऱ्या टर्मचं लिमिट सेपरेट घेतलं. नाउ बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता जी आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन लिहिली होती. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. याची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण? डी वाय बाय डी एक्स ही व्हॅल्यू लिहू शकतो बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. राईट साईडला पहिली टर्म काय पहा. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे, पण डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे का? डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू दिलेला आहे. याला आपण डी वाय बाय डी यू नाही लिहू शकत. दुसरी टर्म लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स आहे. याला आपण काय लिहू शकतो? त्याला आपण डी यू बाय डी एक्स लिहू शकतो. हे का लिहू शकतो? तर जी टर्म डिनॉमिनेटरला आहे त्या टर्मचं लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. हा आता स्टँडर्ड फॉर्म यामध्ये असेल लक्षात येईल. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स याला आपण डी वाय बाय डी एक्स का लिहू शकतो? कारण डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे म्हणून.
जी टर्म डिनॉमिनेटरला आहे त्या टर्मचं लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे, तरच या टर्मला आपण dy बाय dx या स्वरूपात किंवा डेरिव्हेटिव्ह स्वरूपात लिहू शकतो. मग यापैकी पहिल्या लिमिट आणि तिसऱ्या लिमिटची काही प्रॉब्लेम नाही आहे. पहिल्या लिमिटमध्ये अपॉन डेल्टा एक्स आहे, लिमिट पण डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे. तिसऱ्या लिमिटमध्ये अपॉन डेल्टा एक्स आहे, लिमिट पण डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे. डिफिकल्टी आहे ती फक्त सेकंड लिमिटची. सेकंड लिमिटला अपॉन आहे डेल्टा यू आणि डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे. पण डिनॉमिनेटरला असलेल्या डेल्टा यू ला बदलून डेल्टा एक्स करता येत नाही. पण टेंड्स टू ही व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. ती का चेंज करू शकतो पहा. यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. यू हे कुणाचं फंक्शन आहे, म्हणजे यू कुणावर डिपेंड आहे. मग एक्स मध्ये जर चेंज केला तर यू चेंज होईल. एक्स ज्यावेळी 0 होईल त्यावेळी यू काय होईल, एक्स ज्यावेळेस 0 होईल त्यावेळी यू ची व्हॅल्यू काय होणार, 0 होणार. मीन्स in this case directly we can write as delta x tends to 0, delta u also tends to, म्हणजे u हे x चं फंक्शन आहे. ज्यावेळी x मध्ये काही चेंज होईल त्यावेळी u मध्ये चेंज होणारच. x जर 0 झाला तर त्यावेळी u पण काय होईल, 0. x मधला चेंज जर 0 झाला तर u मधला चेंज पण काय होईल, 0 होईल. डेल्टा x टेंड्स टू 0, डेल्टा u टेंड्स टू 0. याचा अर्थ काय, when change in x is 0, then change in u also becomes 0. When change in x approaches towards 0, then change in u also approaches towards 0. And therefore, limit delta x tends to 0, delta y upon delta x as it is. फक्त चेंज काय करायचं आहे, यामधल्या फर्स्ट लिमिटमध्ये डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ऐवजी डेल्टा यू टेंड्स टू 0 लिहायचं आहे. दॅट इज लिमिट डेल्टा यू टेंड्स टू 0, डेल्टा y upon delta u into limit delta x tends to 0, delta u upon delta x. And now by definition of derivatives, पहिली टर्म लिहिता येईल आपल्याला dy by dx equal to dy by du into du by dx. dy by dx equal to dy by du into du by dx. That is the proof of rule for derivatives of composite functions. चला का डेरिवेशन प्रोसेस, सिंपल डेरिवेशन प्रोसेस आणि नियरली कंपल्सरी बोर्ड एक्झाम मध्ये या प्रूफ विचारल्या जातातच. 3 पैकी प्रेझेंटली तरी 2 विचारल्या जातात. 3 मार्कांचं वेटेज यासाठी, 3 मार्कांची प्रूफ. प्रेझेंट सिलेबस मध्ये फक्त 3 मार्कांचे क्वेश्चन्स असल्यामुळं पण प्रिव्हियस पार्ट मध्ये 4 मार्कांसाठी क्वेश्चन कसा असायचा याची प्रूफ आणि याच रूलवर डिपेंड असणार एक मार्काचं एक्झाम्पल. 1 मार्काचं एक्झाम्पल म्हणजे जसं साइन रूट एक्स आपण काल पाहिलेला 2 स्टेपचं एक्झाम्पल. त्याच रूलवर डिपेंड असणारा प्रॉब्लेम असं 4 मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं किंवा फक्त प्रूफ असेल तर 3 मार्कांसाठी. प्रूफ मेथड्स, सुरुवातीला क्वेश्चन मधलाच गिव्हन डाटा हे पहिलं स्टेटमेंट असेल. नंतर इन्क्रिमेंट्स कन्सिडर करणे, त्यानंतर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सला डेल्टा यू न मल्टिप्लाय डिवाइड केलं, इंटरचेंज केले डेल्टा एक्स डेल्टा यू. लिमिट्स प्रत्येक टर्मचं घेतलं, राईट साईडच्या दोन्ही टर्मचे लिमिट सेपरेट, आणि लिमिट्स सगळे सेपरेट झाल्याच्या नंतर जी डिनॉमिनेटरची टर्म असणार आहे त्याच टर्मचं लिमिट टेंड्स टू 0 मध्ये कन्व्हर्ट करायचं. बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपल्या डायरेक्ट रूल मिळतो. तिन्ही डेरिव्हेशन्स सिमिलर प्रोसेसचे.
त्यानंतर सेकंड रूल, डेरिव्हेटिव्हज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. Derivatives of parametric functions. Parametric functions. तर आधी पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय असतात पहा. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे आपण पाहिलं, if y is function of u and u is function of x, then y is called composite function of x. That is the concept of composite function. Y is function of u and u is function of x. So y is called composite function of x. Parametric functions means what? In this case, x and y both are the functions of a same variable. Means suppose x equal to f of t and y equal to g of t. X is function of t and y is also function of t. X and y both are the functions of same variable. In this case, these are called parametric functions, and this variable t, of which x and y are both the functions, this t is called as parameter of that function. In this case, x and y both are functions of the same variable. For example, x equal to 5t minus 2 and y equal to 3t square minus 4. X is function of variable t and y is also function of variable t. X and y both are functions of the same variable. In that case, these x and y are called parametric functions. तर यात y जसा इनडायरेक्टली x वर डिपेंड होता कॉम्पोजिट फंक्शन मध्ये. कॉम्पोजिट फंक्शन मध्ये आपण पाहिला y डिपेंड्स ऑन u, u डिपेंड्स ऑन x, मीन्स y इनडायरेक्टली डिपेंड्स ऑन x. पण यात x आणि y मध्ये डायरेक्ट कुठलंही रिलेशन नाहीये. फक्त दोन्हीमध्ये एकच कॉमन प्रॉपर्टी आहे की ज्या व्हेरिएबल वरती x डिपेंड आहे त्याच व्हेरिएबल वरती y डिपेंड आहे. म्हणजे x आणि y हे दोन्ही एकाच व्हेरिएबल वरती डिपेंड आहेत आणि तो व्हेरिएबल असतो पॅरामीटर टी असतो किंवा काही ठिकाणी थिटा झेड असं कुठलंही नोटेशन त्यामध्ये यूज केलं जाऊ शकतं. कंडिशन फक्त एकच, बोथ x and y are functions of same variable. And now in this case, if x and y are parametric functions of t, they are differentiable functions of t. In that case, we have to find the value of dy by dx. In this case, dy by dx is given as dy by dx equal to dy by dt upon dx by dt. dy by dt upon dx by dt. म्हणजे काय पहा, समजा हेच एक्झाम्पल जे आपण या ठिकाणी लिहिलं आहे 5t minus 2 आणि 3t square minus 4. यात आपल्याला फाइंड करायचा आहे dy by dx. यासाठी आधी काय करावं लागेल, dy by dt मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू t, कारण y हे t या व्हेरिएबलचं फंक्शन आहे. त्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू t घेऊ शकतो. dx by dt म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t. x हे t या व्हेरिएबलचं फंक्शन आहे, त्यामुळे x चा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू t फाइंड करू शकतो. dy by dt आणि dx by dt या दोन व्हॅल्यूज आधी फाइंड करायच्या आणि त्या दोन व्हॅल्यूजचा
रेशो घ्यायचा, यात dy बाय dt dt स्क्वेअर पाहिजे त्याचा डेरिव्हेटिव्ह. फक्त x च्या ऐवजी t हा व्हेरिएबल आहे. x रेस टू n चाच फॉर्म्युला वापरायचा. x रेस टू n n इंटू x रेस टू n मायनस 1 च्या रूल नुसार 3t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 6t मायनस 4 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. dx बाय dt 5 constant as it is. Derivative of t with respect to t काय येईल 1. तसं derivative of x with respect to x येतो 1. तसं 5t त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 5 मायनस 2 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. आणि या दोन किमती यामध्ये फक्त सबस्टिट्यूट करायच्या. म्हणजेच dy बाय dt किती आलेला आहे 6t अपॉन dx बाय dt that is the value of dy by dx. These are the parametric functions. Parametric functions means what? If x and y both are functions of the same variable, then x and y are called parametric functions and that variable is called as parameter. Okay, write down then. Question अशा प्रकारे विचारला जातो पहा. If x equal to f of t, if x equal to f of t and y equal to g of t are differentiable functions, are differentiable functions of t, differentiable functions of t, where t is a parameter, where t is a parameter म्हणजे तोही एक व्हेरिएबलच असतो. then prove that dy by dx equal to dy by dx equal to dy by dt upon dx by dt. ये हा पार्ट dy by dx equal to dy by dt upon dx by dt. आता पहा डेरिव्हेशन प्रोसेस. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन मधला गिव्हन पार्ट इफ नंतरचा पार्ट म्हणजेच गिव्हन असेल गिव्हन दॅट x equal to f of t and y equal to g of t are differentiable functions of t where t is a parameter. A given है. We have to show that dy by dx equal to dy by dt upon dx by dt. आता प्रिव्हियस डेरिव्हेशन समोर ठेवायचं. त्याच्यामध्ये आणि यामध्ये कंपॅरिझन. इनिशियल पार्ट म्हणजे क्वेश्चन मधलाच गिव्हन स्टेटमेंट. नंतर नेक्स्ट स्टेप काय केली आपण त्यामध्ये लेट डेल्टा एक्स बी ए स्मॉल इन्क्रीमेंट मागच्या डेरिव्हेशनसाठी. या ठिकाणी मुख्य चेंजिंग व्हेरिएबल कुठला आहे मुख्य चेंजिंग व्हेरिएबल टी. कारण एक्स आणि वाय हे दोन्ही व्हेरिएबल टी या व्हेरिएबलवर डिपेंड आहेत. त्यामुळे मुख्य चेंजिंग व्हेरिएबल कोण आहे टी. त्यामध्ये चेंजेस केले की एक्स आणि वाय हे दोन्ही बदलतात. मागच्या डेरिव्हेशन मध्ये मुख्य चेंजिंग व्हेरिएबल एक्स होता.
एक्स वर यू डिपेंड होता, यू वर वाय डिपेंड होता, म्हणजेच त्यामधला मुख्य चेंजिंग व्हेरिएबल एक्स होता. या ठिकाणी मुख्य चेंजिंग व्हेरिएबल कुठला आहे? टी. म्हणजेच नेक्स्ट स्टेटमेंट असेल, लेट डेल्टा टी बी ए small increment in the value of t, therefore corresponding increments कुठल्या येतील मग? डेल्टा x and डेल्टा y will be the corresponding increments in x and y respectively, because x is function of t and y is also function of t. नंतरची स्टेप काय लिहिली आपण त्यामध्ये? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डेल्टा यू न मल्टिप्लाय डिवाइड केलं होतं आणि नंतर ते इंटरचेंज केले मागच्या डायरेक्शन मध्ये. तर यात काय करावं लागेल? न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण डेल्टा टी न डिवाइड करू शकतो. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय डेल्टा टी. टर्म काय तयार होईल? डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवाइडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डेल्टा टी ने डिवाइड केलं. डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवाइडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आणि एक हिंट सांगितली ती मागच्या डेरिवेशनच्या वेळी, जे प्रूव्ह करायला सांगितलंय त्यात जे डी आहेत त्या ठिकाणी फक्त डेल्टा जर लिहिले तर ही स्टेप तयार होते. पहिली प्रोसेस तीच आहे, डिवाइड बाय डेल्टा. ॲज ए हिंट आपण लक्षात ठेवू शकतो, जे प्रूव्ह करायला सांगितलंय डी वाय बाय डी एक्स, त्या जागी आला इथे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टीच्या जागी डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आता नेक्स्ट प्रोसिजर, नेक्स्ट स्टेप काय केलेली त्या डेरिवेशन मध्ये? टेकिंग लिमिट. तिथे लिमिट ॲज काय घेतलं होतं? डेल्टा एक्स टेंड्स टू 0. इथे काय घ्यायला लागेल? कारण लिमिट घेताना जो मुख्य चेंजिंग व्हेरिएबल आहे त्याचा विचार करायचा आहे. लेफ्ट साइडला डेल्टा एक्स आहे म्हणून डेल्टा एक्सच घ्यायचा असं नाही. मुख्य चेंजिंग व्हेरिएबल कोण आहे? मागच्या डायरेक्शन मध्ये तो एक्स होता म्हणून डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आपण घेतलं. यात मुख्य चेंजिंग व्हेरिएबल आहे टी. लिमिट काय घ्यायला लागेल? डेल्टा टी टेंड्स टू 0 टेकिंग लिमिट ॲज delta t tends to 0. Taking limit as delta t tends to 0. So we get limit delta t tends to 0, delta y upon delta x equal to limit delta t tends to 0, delta y upon delta t divided by delta x upon delta t. राईट साईडच्या दोन्ही टर्म्सचं लिमिट सेपरेट घेता येईल. म्हणजेच लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 delta y upon delta x equal to limit delta t tends to 0 delta y upon delta t divided by limit delta t tends to 0 delta x upon delta t. आता यामध्ये
नेक्स्ट स्टेप काय करायची, प्रत्येकाचा जो डिनॉमिनेटर आहे तेच लिमिट टेंड्स टू 0 पाहिजे. राईट साईडला काही डिफिकल्टी नाही आहे आता, कारण जो न्यूमरेटर आहे तिथे अपॉन आहे डेल्टा टी आणि लिमिट आहे डेल्टा टी टेंड्स टू 0. पुन्हा डिनॉमिनेटरलाही डेल्टा टी आणि लिमिट आहे डेल्टा टी टेंड्स टू 0. पण लेफ्ट साईडला मात्र अपॉन आहे डेल्टा एक्स आणि लिमिट आहे डेल्टा टी टेंड्स टू 0. आता यामध्ये काय करायला लागेल, ॲज delta t tends to 0, delta x also tends to 0 because x is function of t. x हे t या व्हेरिएबलचं फंक्शन आहे. So change in t creates the change in x also. If the change in t approaches towards 0, change in x will also approach towards 0. Therefore, limit delta x tends to 0, delta y upon delta x equal to limit delta t tends to 0, delta y upon delta t divided by limit delta t tends to 0, delta x upon delta. And now, by definition of derivatives, by definition of derivatives, dy by dx equal to dy by dt upon dx by dt. थर्ड डेरिवेशन पण या दोन डेरिवेशन सारखंच आहे आणि प्रिपेअर करताना शक्यतो हे तिन्ही डेरिवेशन्स नेहमी सायमल्टेनियसली प्रिपेअर करायचे, कारण प्रोसिजर सिमिलर आहेत. ॲक्च्युली आता सध्या फक्त आपल्याला प्रॉब्लेम अगोदर असणार आहेत कॉम्पोजिट फंक्शनची, नंतर पॅरामेट्रिकचे, नंतर इन्व्हर्सचे. त्या टाईपच्या वेळी तेथे डेरिवेशन म्हटलं की त्या डेरिवेशनपर्यंत सर पहिल्या डेरिवेशनची प्रोसेस पूर्ण विसरून जाते. जर ते एकाच वेळी आपण ऑब्झर्व केले तर फार काही डिफरन्सेस त्यामध्ये नाही आहेत. आणि थर्ड डेरिवेशन आहे ते इन्व्हर्स फंक्शनचं, ते तर यापेक्षाही कमी स्टेप्स त्यामध्ये यूज होऊन जातात. थर्ड डेरिवेशन या कंटिन्यू